लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते रम्या आणि वसवत्यापासून. तर आता इथे रम्या आणि वसवत्या आपल्या खोलीमध्ये येतात बघा प्रेक्षक हो. मूर्ख आहे ही बाई, एवढं दिसत नाही हिला. पाणी गेलंय सगळं पेन ड्राईव्ह मध्ये. अगं एवढा पैसा खर्च करून एवढी मेहनत घेऊन आपण फुटेज रिकव्हर केलं होतं असं म्हणते आता इथे रम्या वसवत्याला. आई, आपल्या हातातून वाया जाणार आहे ना हा घास असं म्हणते रम्या. नाही जाणार, तू शांत हो बघू. आणि गेलंच ना तर त्या आशाच्या हाताचा घास निसकून घेईल मी असं म्हणते आता इथे वसवत्या. त्याने फुटेज येणार आहे का असं म्हणते आता इथे रम्या. कळतंय मला असं म्हणते वसवत्या. आणि मला वाटतंय ना एवढं काही पाणी गेलेलं नाहीये त्याच्यामध्ये. तू आधी लॅपटॉप आण, लावून बघूया. जा घेऊन यायचा लॅपटॉप असं म्हणते आता इथे वसवत्या रम्याला बघा प्रेक्षक हो. आणि आता लॅपटॉप घेऊन येते रम्या. ठेव इथे, लावून बघू आपण असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे रम्या लावून बघते बघा प्रेक्षक हो. पेनड्राईव्ह घालते आता ती लॅपटॉपमध्ये. तर आता इथे रम्या पाया पडते देवाच्या आणि आता ती ओपन करायचा प्रयत्न करते. तर आता ओपन होतच नाही बघा प्रेक्षक हो. तर दोघींना खूप टेन्शन होतं. आई अगं, पेनड्राईव्ह डिटेक्टच होत नाही असं म्हणते आता इथे रम्या. असं कसं झालं, आपल्याच नशिबात असं का होतंय सगळं असं म्हणते आता इथे वसवत्या. कळतच नाहीये मला. तर आता इथे वसवत्या म्हणते काही कर रम्या, पण तो पेनड्राईव्ह सुरू कर असं म्हणते रम्याला वसवत्या. मी काय करू असं म्हणते आता इथे रम्या. मला काय माहिती काय करू ते असं म्हणते आता इथे वसवत्या. तर रम्याच्या डोक्यामध्ये आयडिया येते बघा प्रेक्षक हो. आई आई असं म्हणते आता इथे रम्या. ह्या आधी ना असं झालं होतं तेव्हा ना मी पेनड्राईव्ह असा उन्हात वाळायला ठेवला होता आणि त्याच्यानंतर तो सुरू झाला होता असं म्हणते आता इथे रम्या. कर ना, वाट कशाला बघतेस असं म्हणते वसवत्या. मी वर ठेवून येते असं म्हणते आता इथे रम्या. रम्या रम्या ऐक ऐक असं म्हणते आता इथे वसवत्या. ठेवून येऊ नको, तू तिथेच थांबानी वाळलं की घेऊन ये पेनड्राईव्ह. आपलं नशीब एवढं खराब आहे ना रम्या. आकाशात कावळा ओरडत असेल आणि त्याला पेनड्राईव्ह दिसलं की तोही उचलून घेऊन जायचा. त्यापेक्षा तिथे थांब, पेनड्राईव्ह वाळला की लगेच घेऊन ये असं म्हणते आता इथे वसवत्या. हो करेक्ट आहे तुझं, मी तिथेच थांबते आणि वाळल्यानंतर लगेच घेऊन येते असं म्हणते रम्या. आलीच असं म्हणून जाते बघा प्रेक्षक रम्या वरती गच्चीवरती. देवा, हा पेनड्राईव्ह लवकरात लवकर वाळवते असं म्हणून पाया पडते आता इथे वसवत्या. पाठीशी राहा म्हणून पाया पडते ती. तर आता इथे जीवा ऑफिसमध्ये असतो. तर आता इथे त्यांचा लॉयर येतो आणि म्हणतो खूप छान आहे केबिन. तर आता जीवा म्हणतो आधीपासूनच आहे, नव्याने कमावतोय असं म्हणतो आता जीवा. वा, ह्या यशासाठी तुमचं अभिनंदन असं म्हणतो आता तो लॉयर. बाकी माणसाने आपल्या आयुष्यात वाटेकर असलेल्या लोकांना विसरू नये कधी असं म्हणतो आता इथे लॉयर. नंदिनीला भेटून आलात वाटतं असं म्हणतो आता इथे जीवा. हो म्हणजे सकाळपासून बऱ्याच जणांना भेटतोय असं म्हणतो आता इथे लॉयर. नंदिनी मॅडमला सुद्धा भेटलोय, पण त्याआधी एका यंग कपलला भेटलोय असं म्हणतो आता इथे लॉयर. बसा बसा सांगतो असं म्हणतो आता इथे तो लॉयर बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा बसतो. काय आहे ना असं म्हणतो आता इथे लॉयर. तुमच्यासारखेच उत्साही गजबजणाऱ्या जोड्यासारखे एकमेकांचा त्रास होतो म्हणे, पण एकमेकांचा धड एक दुर्गुण सांगता येत नाही त्यांना. दोघेही निघालेत डिवोर्सच्या वाटेवरती चालायला. त्यातल्या त्यात मुलगा थोडा डायसी वाटला. त्याला ठरवता येत नाहीये की काय करावं, घ्यावं की नाही डिवोर्स म्हणून मी त्यांना तुमचं उदाहरण दिलं असं म्हणतो आता इथे लॉयर. आमचं उदाहरण का असं म्हणतो आता इथे जीवा. मी सांगितलं त्यांना की व्हेंटिलेटरवर गेलेलं तुमचं नातं आता डिस्चार्ज मिळून छान हसता खेळतं झालंय असं म्हणतो तो लॉयर. हो की नाही असं म्हणून हसतो आता लॉयर बघा प्रेक्षक हो. तर आता हात पकडतो तो जीवाचा. मिस्टर देशमुख, असं गप्प राहू नका हो, जे काय आहे ना बोलून टाका असं म्हणतो तो लॉयर. काय आहे, जेव्हा मनं जुळलेली असतात ना तेव्हा घर नाही तुटत असं म्हणतो तो लॉयर. फक्त संवाद तुटतो असं म्हणतो तो. आपलं ना का मध्ये मध्ये मोबाईलचं नेटवर्क जातं. आता नेटवर्क गेलं म्हणून आपण सिम कार्ड मोडतो का? आपण फक्त हा उंच सखल रस्ता सोडून नेटवर्क परत यायची वाट बघतो असं म्हणतो तो. काय ना, मोबाईल हातात घेऊन हात जरा पुढे केला की मिळून जातं नेटवर्क असं म्हणतो तो लॉयर. मिस्टर देशमुख, तुम्ही हात जरा पुढे करून बघा, म्हणजे कदाचित तुमच्याच वळणावरती तुम्हाला नात्यातून प्रेमाचा नेटवर्क मिळेल असं म्हणतो तो. पुन्हा संवाद चालू होईल. केबिन कमावलं तसं आता प्रेम कमवायचाही प्रयत्न करा. कराल तुम्ही. तुम्ही नक्की प्रयत्न कराल, मला खात्री आहे असं म्हणतो तो. अहो जीवा, जगाला मी जर का तुमचं उदाहरण देऊ शकतो, मग तुम्ही स्वतःलाच का स्वतःचं उदाहरण नाही देऊ शकत? एनिवे, तुम्ही विचार करा असं म्हणतो लॉयर. काउन्सिलिंग काय होतच राहतं. गुड लक असं म्हणतो आता लॉयर. जीवा मात्र विचारात पडलेला असतो बघा प्रेक्षक हो. आणि लॉयर निघून जातो तिथून. तर आता इथे जीवा बघतो ती चिट. तर आता इथे रात्र झालेली दाखवले. तर आता इथे काव्या पाया पडत असते देवाच्या. दीपक ज्योती नमस्तुती असं वगैरे म्हणत असते ती. तर आता नंदिनी येते काव्याकडे. हे असं म्हणते आता इथे नंदिनी. काय ग बेड्याबाई, काय चाललंय तुझं असं म्हणते नंदिनी. दिवे लागताना म्हणायचं असते असं म्हणते आता इथे नंदिनी. चालतं ग ताई, मला टेन्शन आलंय असं म्हणते काव्या. अगं हो, पण किती टेन्शन घेशील असं म्हणते नंदिनी. छान येणार आहे रिझल्ट प्रिलियमचा असं म्हणते नंदिनी. आता तूच संभव जाऊ बाई तिला. मी समजावून समजावून दमले. अगं एवढी मेहनत घेतलीस तू, छान येणार आहे रिझल्ट काव्या असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. काव्या असं म्हणत होता पार्थ येतो. आई छान येईल नाही, छान आलाय असं म्हणतो होता इथे पार्थ. म्हणजे प्रिलिम्स पास झाल्यात त्या, क्वालिफाईड झाल्यात त्या असं म्हणतो पार्थ. तर आता आई म्हणून
माणिनीला उचलतो बघा प्रेक्षक पार्थ. आता खूप खुश होते काव्या आणि आता ती मिठी मारते नंदिनीला. अरे पार्थ, माझ्या बायकोला असं का उचललेस तू असं म्हणतो आता इथे विक्रम बघा प्रेक्षक अहो बाबा, काव्याने प्रिलिम्स क्लिअर केलेत. अगं सांगतेस काय असं म्हणतो विक्रम. वा वा काव्या असं म्हणतो विक्रम. अभिनंदन कबळा असं म्हणतो आता इथे विक्रम. वा वा असं म्हणतो विक्रम. खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स काव्या असं म्हणते आता इथे माणिनी. पाया पडते काकू असं म्हणते आता इथे काव्या. उगाच भीतीला कवटाळून बसली होतीस असं म्हणते माणिनी. तर काय दिवे लावण्याची प्रार्थना आता म्हणत होती असं म्हणते आता इथे माणिनीला आनंदीने. एवढं टेन्शन घेतलं होतं तिने. काव्या पण आय एम प्राऊड ऑफ यू. आता आईबाबांना कळवते म्हणजे ते पण खूप खुश होतील असं म्हणते नंदिनी. हो पटकन कळवा त्यांना असं म्हणतो आता इथे विक्रम. तर पण देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. तुम्हाला माझ्या रिझल्टचं कसं कळलं असं म्हणते काव्या. तुमची मैत्रीण अनिशा तिच्याकडून सीट नंबर घेतला होता असं म्हणतो आता इथे पार्थ. आज ऑनलाईन तुमच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणारच होता. लक्ष ठेवून होतो मी असं म्हणतो पार्थ. पेढे वगैरे घेऊन ठेवले होते मी असं म्हणतो पार्थ. जसं तुमचं नाव वाचलं मला रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं. यू डिड इट काव्या असं म्हणतो आता इथे पार्थ. कॉंग्रॅच्युलेशन्स. आम्हाला तुमचं खूप अभिमान आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. काव्याचे प्रिलियमचा रिझल्ट आलाय बहुतेक असं म्हणतो आता इथे जीवा. कारण तोही तिथे आलेला असं बघा प्रेक्षक जीवा. आय एम हॅपी फॉर हर असं म्हणतो आता जीवा. आणि तिच्या हातात पण पेढे असतात बघा प्रेक्षक. हो ये थांबा थांबा असं म्हणतो आता इथे विक्रम. पिक्चर अभि बाकी है दोस्तो असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता इथे जीवा येतो बघा प्रेक्षक हो पेढे घेऊन. आपली काव्या प्रिलिम्स पास झाली आहे आणि आपला जीवा ऑफिसमध्ये पास झालाय असं म्हणतो आता इथे विक्रम. अरे वा असं म्हणते आता इथे माणिनी. काय एकामागे एक आनंदाच्या बातम्या मिळतात. जीवा काय केलंस तू असं म्हणते माणिनी. चल चल असं म्हणतो विक्रम. तुझी न्यूज तू तुझ्या तोंडाने सांग असं म्हणतो विक्रम. ये असं म्हणतो तो. हा असं म्हणतो विक्रम. बोला केबिनवाले साहेब. केबिनवाले जीवा सांग ना लवकर आता असं म्हणते माणिनी. सांग असं म्हणतो आता इथे विक्रम. मी असं म्हणतो आता इथे जीवा. मी माझी केबिन आणि माझा पगार परत मिळवलाय असं म्हणतो आता इथे जीवा. हो असं म्हणते आता इथे माणिनी. मी ऑफिस पुन्हा जॉईन केल्यापासनं हा माझा पहिला पगार असं म्हणतो जीवा. आणि हा माझा पहिला पगार मला माझ्या लक्ष्मीच्या हातावर ठेवायचा असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता तो पगार बघून खूप भावुक होते बघा प्रेक्षक नंदिनी. करा करा या या पुढे या असं म्हणते आता इथे विक्रम नंदिनीला. तर आता इथे जीवा पण जातो नंदिनीकडे बघा प्रेक्षक पगार घेऊन आपला. आणि आता इथे लग्नानंतर होईलच प्रेमचं शीर्षक गीत लावलंय. तर आता दोघेही सॉरी म्हणतात बघा प्रेक्षक हो. जीवा आणि नंदिनी कान पकडून. तर दोघेही बघतात एकमेकांकडे आणि हसतात. तर आता इथे विक्रम हसतो आणि आता इथे पार्थ पण हसतो आणि दोघेही लाजतात आता इथे नंदिनी आणि जीवा. वा उत्तम असं म्हणतो इथे विक्रम. चला भांडण मिटलं ना दोघांचं असं म्हणतो इथे विक्रम. बघितलंस माणिनी माझ्या गुडनेसची काय गंमत झाली. भांडणं कशी मिटलीत बघ असं म्हणतो विक्रम. तर आता पगार देतो जीवा नंदिनीला. नाही नाही तुम्ही देवा पुढे ठेवा चेक असं म्हणते नंदिनी. त्याच्या आशीर्वादानेच तर मिळलंय सगळं असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही जीवा तुमच्यात इतकी ताकद आहे की तुम्हाला जे हवं ते तुम्ही अगदीच मिळवू शकता असं म्हणते आता इथे नंदिनी. आज खरंच मी खूप खुश आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. एकीकडे माझ्या बहिणीने एवढं मोठं यश मिळवलंय आणि तुम्ही सुद्धा सगळ्या अडचणींवर मात केली आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता पार्थ म्हणतो हो जीवा तू दाखवून दिलेस तू पतंग बितंग नाही आहेस. तू स्वतःच्या मर्जीने उडणार स्वतंत्र पाखरू आहेस असं म्हणतो आता इथे पार्थ. वा वा असं म्हणते माणिनी. आज आपल्या घरामध्ये देवाने अगदी आनंदाचा द्रोणच पाठवलाय असं म्हणते आता इथे माणिनी. देवाजवळ मी हे ठेवून येतो असं म्हणतो जीवाने घेऊन जातो आता ते पेढे आणि पगार बघा प्रेक्षक हो. तर आता बॅग ठेवतो तो. तर आता तो पेढे ठेवतो देवासमोर आणि बाकी सगळे बघत असतात जीवाला बघा प्रेक्षक हो. आणि पाया पडतो आता इथे जीवा देवासमोर. वा वा छोटे कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतो आता इथे पार्थ. कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतो पार्थ. आज खरंच आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे काव्याने प्रिलिम्स क्लिअर केलेत आणि तू तुझं केबिन परत मिळवलंय. आज डबल सेलिब्रेशन झालंच पाहिजे असं म्हणते पार्थ. तोंड गोड झाला पाहिजेत. पेढ्यांचा बॉक्स घेऊन आलोय मी असं म्हणतो आता जीवा. मी पण आणला होता असं म्हणतो आता इथे पार्थ. मग वाट कसली बघताय पार्थ. तू काव्याला आणि नंदिनी तू जीवाला असे एकमेकांना पेढे भरवा असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता लाजतात बघा प्रेक्षक एक मिनिट असं म्हणतो इथे पार्थ. लग्नानंतर ह्या दोघांचं पहिलंच यश आहे असं म्हणतो इथे पार्थ. तुम्ही पण तोच विचार करताय का जो मी करते असं म्हणते नंदिनी. अरे पण काय विचार करताय आम्हाला पण सांगा असं म्हणते माणिनी. त्यांच्या यशाचा पेढा त्या दोघांनी एकमेकांना भरवायला हवं ना असं म्हणते आता इथे नंदिनी. जीवा आणि काव्या नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. लग्नानंतरचा पहिलं यश आहे तुम्हा दोघांचं असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता दोघांना कळतच नाही काय करावं म्हणून जीवा आणि काव्याला बघा प्रेक्षक हो. चला चला भरवा असं म्हणते आता इथे माणिनी. चला या या असं म्हणतो आता इथे विक्रम. जा भरव ना असं म्हणते आता इथे काव्या ला नंदिनी. तर आता इथे काव्या आणि जीवा एकमेकांसमोर येतात बघा प्रेक्षक पेढे घेऊन. तर एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघत असतात ते दोघेही. तर आता इथे वसवत्याला दाखवलं बघा प्रेक्षक तर वाळू दे रे देवा असं म्हणून मागत असतात वसवत्या. पेनड्राईव्ह वाळू देत असं म्हणून मागत असतात त्या. फुटेज बघायला मिळू देत आम्हाला खरंच असं म्हणते आता इथे वसवत्या. वाळेल ना पेनड्राईव्ह असं म्हणत असतात आता इथे वसवत्या. तेवढ्यातच आता इथे रम्या येते म्हणते आई पेनड्राईव्ह वाळला असं म्हणते रम्या. वाळा ये लॅपटॉपला लावून बघू असं म्हणते आता इथे वसवत्या. बघू
लाव असं म्हणते आता इथे वसवत्या. तर लावतात आता त्या पेनड्राईव्ह बघा प्रेक्षक लॅपटॉपमध्ये. तर आता इथे रम्या म्हणते आई पेनड्राईव्ह डिटेक्ट झालाय. हो ना असं म्हणते वसवत्या. फोल्डर आलंय सगळं दाखवतोय असं म्हणते रम्या. मी क्लिक करायचं आहे का असं म्हणते वसवत्या. मी करते असं म्हणते आता इथे रम्या. थांब थांब असं म्हणते आता इथे रम्या. येस असं म्हणते रम्या. सुरू झालंय असं पळा पडते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. पण काही येतच नाही. तर आता शटिंग डाऊन म्हणून येते. अरे यार अगं मी चार्जिंग करायला विसरले लॅपटॉपला असं म्हणते आता इथे रम्या. रम्या इथे मी फुटेज बघायला उतावळीत झाले आणि एवढं कळत नाही का ग की लॅपटॉप चार्ज करायचा असतो. काय हे का वागतेस असं म्हणते आता इथे वसवत्या. सॉरी चुकून झालंय मला कुठं माहित होतं. मी लगेच चार्ज करते थांब असं म्हणते आता इथे रम्या. चल मी तिथेच येते असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. अरे थांबल्यात कशासाठी भरवा ना एकमेकांना असं म्हणते आता इथे नंदिनी. तर हो असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे जीवा आणि काव्या एकमेकांना कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात. कॉंग्रॅच्युलेशन वी आर प्राऊड ऑफ यू असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता तो पेढा भरवतो बघा प्रेक्षक हो काव्याला. तिच्या तोंडामध्ये घालतो तो पेढा. तर आता सगळेजण टाळा वाजवतात बघा प्रेक्षक हो. हा तुला सुद्धा असं म्हणतो आता इथे जीवा. कारण तिच्या आयुष्यात तुझाही तितकंच वाटा आहे असं म्हणतो आता ती जीवा. आणि पार्थला घालतो आता तो पेढा. ए काव्या आता पार्थला भरव ना तू असं म्हणतो आता इथे विक्रम. आणि आता इथे काव्या पहिला जीवाला भरवणार आहे बघा प्रेक्षक हो पेढा. जन्मेजय असं म्हणते आता इथे काव्या. तुम्ही आज जे काय कमावलंय त्याच्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन असं म्हणते आता इथे काव्या. थँक्यू असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या सुद्धा जीवाला भरवणार असते पेढा. तेवढ्यातच आता इथे काव्या जाऊन पाठीमागे नंदिनीला पेढा भरवते आणि सगळे हसतात बघा प्रेक्षक हो. काय करतेस हे असं म्हणते आता इथे नंदिनी. जीवाना भरवायचंच ना आधी असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. जन्मेजयच्या यशामागे नंदिनी ताईचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे ना म्हणून नंदिनी ताईला पहिला घास असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. खरंच असं म्हणतात विक्रम वेडी आहेस तो नुसती असं म्हणते आता इथे नंदिनी. अगं असं म्हणतो आता जीवा तो राहिलेला पेढा तरी मला दे ना असं म्हणतो आता इथे जीवा. हा देणार असं म्हणते आता इथे काव्या. तर जन्मेजय असं म्हणते आता इथे काव्या. मलाही खरंच खूप अभिमान आहे तुमचा असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. असंच खूप यश कमवत राहा असं म्हणते आता इथे काव्या. खूप पैसे कमवत राहा असं म्हणते आता इथे काव्या. आणि हो असं म्हणते आता इथे काव्या. तुम्ही कमवलेले सगळे पैसे माझ्या नंदिनी ताईच्या हातातच द्या हा असं म्हणते आता इथे काव्या. अगं असं म्हणते आता इथे मानेने. तर आता नंदिनी खूप हसते बघू प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या घास भरवणार असते जीवाला. हा गोडवा असाच राहू दे असं म्हणत आता गुरुजी येतात बघा प्रेक्षक हो. साडे गुरुजी जे कायमचे यांचे असतात ना फेवरेट ते. आणि आता इथे काव्याच्या हातून तो पेढा पडतो खाली. तर आता इथे रम्या येते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती लॅपटॉप चार्जिंग करायला लावते बघा प्रेक्षक हो. तर आता वसवत्या आणि रम्या खूप एक्सायटेड झालेले असतात. देवा 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 असं म्हणत असते वसवत्या. निराशा येऊ देऊ नकोस काही विघ्न नको असं म्हणते आता वसवत्या. कर सुरू कर असं म्हणते आता इथे वसवत्या. थांब असं म्हणते आता इथे रम्या. लॅपटॉप सुरू झाला असं म्हणते रम्या. पेनड्राईव्ह असं म्हणते आता इथे रम्या. आई असं म्हणते आता इथे रम्या. आई अगं 8 सेकंदाच्या पुढे दिसतंय म्हणजे संपूर्ण फुटेज रिकवर झालाय असं म्हणते रम्या. येस येस येस. हो हो रम्या रम्या इतकी एक्साइटमेंट घेऊ नकोस ग. श्वास घेऊया पहिला असं म्हणते आता इथे वसवत्या. खूप भारी सीन दाखवलाय खरंच प्रेक्षक. हुश हुश करतायत दोघे पण. लाव असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे चालू होतं बघा प्रेक्षक होतं फुटेज. आणि आता इथे जीवा असतो तिथे काव्यासोबत. तर आता दोघांनाही बघून शॉक बसतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे गुरुजी म्हणतो होता इथे विक्रम. तर आता माणिनी सुद्धा खूप खुश होते साने गुरुजींना बघून. आणि आता इथे जीवा आणि नंदिनी वगैरे सगळे जातात तिथे. गुरुजी क्या बात है तुम्ही अगदी वेळेवर आलात खरंच असं म्हणतो आता इथे विक्रम. वेळेवर म्हणजे मीच बोलवलंय त्यांना. या 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 ना बसा असं म्हणते आता इथे माणिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळे बसलेले असतात. बसा बसा असं म्हणतो आता इथे विक्रम. बसा असं म्हणतो आता इथे तो गुरुजींना. तर आता इथे येतो बघा प्रेक्षक हो जीवा. तर आता पेढे द्यायला जातो तो गुरुजींना नको असं म्हणतात आता गुरुजी. तर आता इथे जीवा बसतो. माणिनी सर्वात आधी मला जीवा आणि काव्या असं म्हणतो आता इथे गुरुजी बघा प्रेक्षक हो. दोघांचंही कौतुक आहे असं म्हणतो आता तो. त्याने आपापली जुनी पाटी कोरी करून भविष्यातील नवीन अक्षर त्या पाटीवर गिरवायला सुरुवात केलेली आहे असं म्हणतो आता इथे गुरुजी. खरं आहे ना जीवा असं म्हणतात आता इथे गुरुजी. हो हो तर असं म्हणते आता इथे मानिनी. अहो पण असं म्हणते आता इथे नंदिनी. मला नाही कळलं गुरुजी असं म्हणते नंदिनी. ज्यांना कळायचं आहे त्यांना बरोबर कळलंय नंदिनी असं म्हणतो आता इथे गुरुजी. नाही नाही अगं नंदिनी म्हणजे जीवा आणि काव्याबद्दल झालेले बद्दल बघून त्यांना तसं वाटतंय ते तसं म्हणताय तसं म्हणतो इथे विक्रम. हो ना गुरुजी असं म्हणतो इथे विक्रम. तर आता बरोबर बोलतायत ते विक्रम काका. तेच म्हणायचं होतं गुरुजींना असं म्हणते आता इथे काव्या. बोलूच देत नाही बघा प्रेक्षक हो काव्या गुरुजींना. चांगलं आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. चला कुणाला तरी गुरुजींच्या बोलण्याचा कोडं सोडवता आलं असं म्हणतो आता इथे पार्थ. माझ्या बोलण्यातली कोडी सोडवताना नाही आली तरी यातने आपल्याला जी कोडी दिली आहेत ती कोडी सोडवायला यायला हवी ना असं म्हणतो आता इथे गुरुजी. तर आता काव्याला म्हणतात. हो ना काव्या. हो गुरुजी असं म्हणते काव्या. नाही नाही गुरुजी पण मानिनीने बोलवलंय तुम्हाला आणि तुम्ही लगेच आलं खूप बरं वाटलं असं म्हणतो आता इथे विक्रम.
पण खरंच म्हणजे तुमच्यासारखी अचूक भविष्य सांगणारी माणसं खूप दुर्मिळ आहेत असं म्हणत होता इथे विक्रम. काय सांगावंच लागत नाही तुम्हाला, तुम्ही लगेच सांगता आहे ना, असं म्हणत होता इथे विक्रम. हो, असं म्हणते आता इथे मानेने. म्हणूनच तुम्ही आधीच भेटून आम्हाला पुढचे संकेत सुद्धा देता असं म्हणत होता इथे विक्रम. पण मग आज कुठल्या गोष्टीचा संकेत द्यायला आलात गुरुजी असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा बघतो काव्याकडे. हा जीवा काय करतो इथे मरायला असं म्हणते आता रम्या. तर आता वसवत्या म्हणते आता आठवलं मला. अगं जीवाला जेव्हा भास्कर घोळात घेत होता ना तेव्हा जीवाने हेच कपडे घातले होते. मला चांगलं आठवतंय. काय नाही ग भास्करला भेटायला कॅफेत गेलेला असणार अजून काय बघ बघ पुढे बघ असं म्हणते आता इथे वसवत्या. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला काव्याचा बॉयफ्रेंड बघायचा आहे असं म्हणते रम्या. हो ना जीवा तू जा इथून जा लवकर जा असं म्हणते आता इथे रम्या. तर आता सुनीता दिसते बघा प्रेक्षक होते ना तर आता इथे वसुहत्या बघतच असतात फुटेज. तर आता इथे तिथे संपलेलं असं फुटेज तर आता मारेन आम्ही त्या माणसाला असं म्हणते वसुहत्या. काय संपले एवढ्यातच असं म्हणतात ते. कारण फुटेज थांबतं ना म्हणून. अगं आई थांब तू चिडचिड करू नकोस तो म्हणाला पूर्ण फुटेज रिकवर झालंय त्यामुळे फुटेज वाईज काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी मी परत लावते असं म्हणते रम्या. आपण पुन्हा बघूया असं म्हणते आता इथे रम्या लाव असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे परत फुटेज चालू करतात बघा प्रेक्षक तर आता इथे रम्या आणि वसवत्या खूप बघत असतात आणि सुनीता पण हवलेली दिसते. हे काय एवढंच असं म्हणते आता इथे वसवत्या. अगं काय हे मूर्खपणा. अगं रम्या काव्याचा बॉयफ्रेंड कुठे आहे असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक तर आता इथे रम्याला काहीतरी आठवल्यासारखं वाटतं. नाही नंदिनी आज ते संकेत द्यायला आले नाही तसं म्हणते आता इथे माणिनी नंदिनीला तर मग दोघींना माहित नाही आपल्याकडे देशमुखांकडे ना डिसेंबर महिना असा आपल्याला लाभत नाही असं म्हणते आता इथे माणिनी. तुम्हाला सांगते मागच्या वर्षी या दोघांची लाठीगाठीची स्पर्धा होती आणि तेव्हा यांना माइल्ड अटॅक आला असं म्हणते आता इथे माणिनी. त्याच्याही मागच्या वर्षी आपल्या ऑफिसवर संक्रांत आली होती असं म्हणते आता इथे माणिनी. त्यामुळे या दोन्हीही वर्षी गुरुजींनी आपल्यासाठी पूजा केली होती. त्यामुळे सगळं अगदी थोडक्यातच निभावलं असं म्हणते आता इथे माणिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे गुरुजी हो म्हणतात. तर आता इथे माणिनी म्हणते गुरुजी मग आता तर आता इथे काव्या पण म्हणते मग गुरुजी आता ह्या महिन्यात कसं काय घडणार आहे असं म्हणते आता इथे काव्या पण बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळे बघायला लागतात गुरुजींकडे जे घडणार आहे असं म्हणतात आता इथे गुरुजी. ते म्हणतात की जे घडणार आहे त्याची सुरुवात आता झालेली आहे असं म्हणतात बघा प्रेक्षक हो गुरुजी. म्हणजे आता बघतच आहेत ना फुटेज रम्या आणि वसवत्या तर आता संकेत तोच दिलाय त्या गुरुजीने बघा प्रेक्षक हो. तर आता काव्या आणि जीवा खूप घाबरतात बघा प्रेक्षक हो. तर आता बघ इथे समोर बघूया तर एकामध्ये काय येते. दिस इज फॉर यू असं म्हणून आता जीवा गिफ्ट देतो नंदिनीला आणि आता इथे पार्थ सुद्धा गिफ्ट देतो काव्याला. तर आता इथे नंदिनी बघते तर साडी असते तिच्यामध्ये आणि आता इथे पेंडेंट असतं जे पार्थने काव्याला दिलेलं असतं. काव्याचा बॉयफ्रेंड दिसतच नाहीये असं म्हणते वसवत्या. इथे मला काव्या दिसते आणि असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता रम्या म्हणते काव्याचा बॉयफ्रेंड जीवा आहे असं म्हणते आता इथे रम्या. दोघींना शॉक बसतो बघा प्रेक्षक. खरंच खूप शॉकिंग दाखवलंय हे. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे समजतो तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.